हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर। आप देख रहे हैं रॉयल फेस्टिवल। इस प्रतियोगिता का अंतिम दिन और ये मेगा फाइनल, दो टीमों के बीच कड़ा संघर्ष। इज़ैक क्रिकेट क्लब तुड़ील बनाम उमर 11 मसला टीम के कैप्टन ने टॉस जीतने के बाद सबसे पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है। लगातार 3 दिन हमने देखा, जी हां, पहली गेंद जोरदार अपील कॉट बिहाइंड विकेट के लिए, मगर इस अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आ रहा था। अंपायर जी ने इस अपील को सिरे से खारिज कर दिया है। तो दोस्तों, मैं ये बताना चाहता था कि लगातार 3 दिन हम यहां पे मैच देख रहे हैं, मगर जब भी टॉस जीता है कैप्टन ने तो फील्डिंग चूज की है, मगर वक्त की नजाकत को देखते हुए मात्र अंतिम मैच में टॉस जीतने के बाद यहां पे बल्लेबाजी करने का फैसला किया है उमर 11 मसला के कैप्टन ने। जी हां, ओवर पिच गेंद और उसे उड़ाया है बॉलर के सर के ऊपर से 6 रन। छक्के से आगाज हुआ है। मैं अक्सर दोस्तों कहता हूं कि नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता, नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाया नहीं जाता। आगाज बहुत ही बढ़िया हो चुका है। वैभव जो कि सलामी बल्लेबाज है, उनके बल्ले से यहां पे छक्के से आगाज हुआ है। छक्का अभी आपने देखा है, चौका अभी भी बाकी है। अगली गेंद हिमांशु की, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। जी हां, इसमें दबा हुक किया है मगर डिक्लेयर जोन में गेंद। जी हां, एक ही रन पर संतोष करना पड़ेगा बल्लेबाज वैभव को। इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है। 7 रन पहली 4 गेंदों में। ये ट्रॉफी, इस ट्रॉफी के ऊपर किसका नाम लिखा जाएगा, ये ट्रॉफी किसके गांव चली जाएगी, ये प्रतियोगिता किसे जिंदगी भर याद रहेगा। सही मायनों में ट्रॉफी जीतने के लिए जद्दोजहद क्या होती है, ट्रॉफी जीतने के लिए मेहनत क्या होती है और ट्रॉफी जीतने के लिए क्या क्या करना पड़ता है, ये टीम के ओनर ही जानते हैं, टीम के खिलाड़ी ही जानते हैं। बहुत शिद्दत के साथ मेहनत के बाद, जी हां, इसमें दबा हवा में गेंद जरूर थी मगर शॉर्ट स्क्वायर लेग थोड़ा सा बैकवर्ड खड़े थे और इसी वजह से उनके बगल से यह गेंद निकल गई। नदीम दायरेकर ने अपना अकाउंट ओपन किया है इस 1 रन के साथ। रनों की संख्या हो चुकी है 8 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। बहुत ही मजेदार ये मुकाबला। एक छक्का जरूर लगा है मगर और छक्के यहां पे लगाने चाहेंगे, क्योंकि आपने देखा होगा कि बल्लेबाजों के लिए पैराडाइज ये विकेट है मगर गेंदबाजों का भी बॉल आपने देखा है। ये लीजिए गेंद उनके स्लॉट में और पहुंचा दिया उसे पार्किंग प्लॉट में। 6 रन। की समाप्ति हो चुकी है। 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। हरीश सर, क्या कहोगे? बहुत ही बढ़िया शुरुआत हो चुकी है। की जी स्वप्नात सुरुवात पाहिजे होती। नाणेफेकी जिंकल्यानंतर तुम्ही म्हणालात की पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली आहे संपूर्ण स्पर्धेत। एकंदरीत आपण पाहिले तर पहिले कॅप्टन राहिलेत रिचार्ड दायरेकर की त्यांनी बॅटिंग स्वीकारली आणि सुरुवात चांगली झाली। वैभव माळीने 2 षटकार ठोकलेत। स्वप्नात सुरुवात आहे 4 षटकांचा मॅच। रॉयल फेस्टिवल आणि रॉयल फेस्टिवलचा फायनल कसा असतो हे आपल्याला सगळ्यांनी अनुभवले। पुन्हा एकदा तोच थरार, तोच क्रिकेटचा आनंद पहा। जिकडे पाहाल तिकडे प्रेक्षक 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 आणि प्रेक्षक। प्रचंड हाऊसफुल, फुल पॅक स्पर्धा म्हणजे रॉयल फेस्टिवल। ये ट्रॉफी जीतने की चाहत और इस ट्रॉफी को जीतना है
और उसका जो सपना है उन्होंने पूरे साल देखा है और उस सपने का पीछा किया है, उस सपने को जिया है और मेहनत करते हुए उनकी मेहनत रंग तो लाई है, मगर अंतिम मैच तक वो पहुंचे। क्या यहां पे अंतिम मैच जीतेंगे? कौन सी टीम जीतेगी? सही मायनों में बहुत ही बड़ा सवाल। इस वक्त ये कहना बहुत ही मुश्किल कि मसला यहां पे जीतेगी या तुड़ील, क्योंकि तुड़ील ने भी बहुत ही जबरदस्त परफॉर्म किया है, अपनी पहचान बनाई है। गेंदबाजी हो या बल्लेबाजी हो, उनके आइकॉन हो या लोकल खिलाड़ी हो, सभी ने काफी प्रभावित किया है। जी हाँ, घुटना टेक और तमाशा देख शेर। संख्या छलांग लगाकर 20 तक पहुंची है। वसीक शेख, जी हां, यहां पे नो बॉल करार दिया है। ये लीजिए, आम तो आम और गुठलियों के भी दाम। बल्लेबाजों के लिए, मसला के लिए ये सोने पे सुहागा, क्योंकि एक गेंद भी करनी पड़ेगी, एक रन भी यहां पे मुफ्त का आएगा और अगली गेंद होगी फ्री हिट। किसी भी तरफ किसी भी तरह से खेल सकते हैं, आउट होने का कोई खतरा नहीं है। तेज तर्रार गेंद, फिर से एक बार उसे उड़ाया, 6 रन। बल्ले का ऊपरी सिरा लिया, गेंद फ्लाई स्लिप में डिक्लेयर जोन में 1 रन के लिए। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा धीरे धीरे आगे सरक रही। 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। उमर अली इनामदार, इनकी तरफ से 500 रुपए का इनाम आ चुका है मसला के बल्लेबाजों के लिए, अगर छक्कों की हैट्रिक लगाते हैं तो। ये ओवर भी काफी खर्चीला और महंगा घटता हुआ। वासिक शेख, जी हां, इसमें तो देखिए, मनोवैज्ञानिक दबाव किसे कहते हैं? आप कितने भी बड़े खिलाड़ी क्यों ना हो, मगर मनोवैज्ञानिक दबाव आप पर आ ही जाता है। वासिक शेख के ऊपर ये मनोवैज्ञानिक दबाव और आउटसाइड दी ऑप्शन भटकते हुए वाइड का इशारा, 1 रन अतिरिक्त फिर से एक बार यहां पे जुड़ता हुआ। जी हां, तेज तर्रार गेंद, बुलेट के रफ्तार गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया है, हल्का सा चुंबन लेकर सीधा विकेट कीपर के हाथों में, आउट, फर्स्ट विकेट डाउन। कमी नहीं की, देने वाले ने कोई कमी नहीं की, मगर किसी को क्या मिला ये मुकद्दर की बात है। ये मैच किसके पक्ष में जाएगा, ये ट्रॉफी कौन जीतेगा, सबसे बड़ा ये सवाल आज श्रीवर्धन में हमें नजर आता हुआ। वासिक शेख, अभी भी कुछ गेंदें बची है, पहले ओवर में आए थे 14, कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 29 रन, यानी 15 रन अब तक खर्च कर चुके हैं नए बल्लेबाज मयूर के लिए। जी हां, अक्रॉस द लाइन हॉरिजॉन्टल शॉट खेलने का प्रयास तो किया, मगर मिस टाइम कर गए, गेंद बल्ले के ऊपरी सिरे पे लगी, शॉट मिड विकेट खाली था, डीप मिड विकेट से फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले
और एक रन आसानी के साथ यहां पे मुकम्मल करते हुए 30 तक पहुंचा दिया है रनों की संख्या को। दूसरा ओवर प्रगति पर, अभी भी कुछ गेंदें आना बाकी। नदीम दायरेकर ऑन द स्ट्राइक। जी हां, इस मतलब पूरी तरीके से तैयार थे, बैकफुट पर इंतजार कर रहे थे। बहुत ही शानदार ये अपर कट गेंद, डीप बैकवर्ड पॉइंट, सीमा रेखा के बाहर, 4 रन। परों को खोल जमाना उड़ान देखता है, परों को खोल जमाना उड़ान देखता है, जमीन पे बैठ के क्या आसमान देखता है। मुजाहिद टाके बार बार इस तरह के अल्फाजों का इस्तेमाल करते हैं। जी हां, इस बीच मैं जरूर बताना चाहूंगा कि रनों की संख्या कितनी हो चुकी है। 34 रन 34 रन ऑन अ स्कोर कार्ड। 2 ओवर की समाप्ति के बाद, थर्ड ओवर इन प्रोग्रेस। नए गेंदबाज सुहास पवार बाएं हाथ से ओवर द विकेट। ओह, लपेटा। आइंदा से मेरे खिलाफ किसकी तरफ से? नाजीम हसवारे इनकी तरफ से। लगातार 3 छक्के लगाने वाले बल्लेबाज को 500 रुपए का इनाम मिलेगा। बहुत बहुत शुक्रिया। सुहास पवार की अगली गेंद, जी हां, जड़ में डाल दिया था। चित परिचित अंदाज के साथ उस गेंद को सीधे बल्ले से खेला था लॉन्ग ऑफ की दिशा में। फील्डर वासिक शेख उस गेंद को जब तक फील्ड करते 1 रन लेने का यहां पे मौका। रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है। मजेदार ये मुकाबला, और इस मुकाबले को देखने के लिए देखिए चारों तरफ हमारे क्रिकेट के दीवाने इस क्रिकेट का आनंद लेते हुए। जी हां, फिर से एक बार जड़ में डाल दिया था। शॉर्ट मिड विकेट में ढीले हाथों के साथ उस गेंद को ढकेला। फिर से एक बार मात्र एक ही रन, एक रन तो यहां पे बनाने होंगे। बीच बीच में अगर बड़े स्ट्रोक आते हैं तो ये मैच फिर से एक बार बहुत ही जबरदस्त नजर आएगा। 42 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। तीसरा ओवर प्रगति पर, 4 ओवर का यह मुकाबला आप देख रहे हैं। रॉयल फेस्टिवल 2025। जी हां, बैक टू द बॉलर खेला है। बिल्कुल यहां पे विड्थ नहीं है, ना ही ऑफ स्टंप पर खेलने का मौका, ना ही लेग स्टंप पर खेलने का मौका। बल्लेबाज को डबल माइंड में, द्विधा मनस्थिति में डालकर रखा है सुहास पवार ने। जी हां, इसमें दबा थोड़े से लॉफ किया है ओवर द कवर। वहां पे फील्डर तैनात है, कैच लपकने का मौका हो सकता था मगर कैच वहां पे छूटा और गेंदबाज का दिल टूटा और यहां पे मुकद्दर भी रूठा। मगर दोनों भी बल्लेबाजों ने ज्यादा फायदा नहीं उठाया, मात्र 1 ही रन यहां पे चुरा लिया है। 43 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बहुत ही अच्छा स्कोर ये आंक सकते हैं, क्योंकि इसी औसत से अगर रन बनेंगे तो तकरीबन 60 के आसपास जरूर पहुंच सकते हैं। जी हां, घुटने के बल बैठ गए हैं, पॉइंट गया ऊपर से। फिर से एक बार घुटना टेक और ये नदीम का शॉट देख, 4 रन। नौशाद भाई कादरी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे। तो 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 47, यानी तकरीबन 16 रन के औसत से यहां पे रन बन रहे हैं। उमर 11 मसला का ये जो फैसला था उनके कैप्टन का, वो बहुत ही सही फैसला मैं कहूंगा, क्योंकि धीरे धीरे सूरज गुरूब होता हुआ दिखाई दे रहा है, ढलता हुआ दिखाई दे रहा है और धीरे धीरे यहां पे लाइट भी कम हो जाएगी और इसी वजह से पहले बल्लेबाजी करते हुए एक अच्छा स्कोर कार्ड पर खड़ा करते हुए सामने वाली टीम को मनोवैज्ञानिक दबाव में ढकेलना है। इसी रणनीति के साथ यहां पे उन्होंने बल्लेबाजी करने का इरादा किया है, फैसला किया है।
जी हाँ, हवा में गेंद जरूर है, शॉर्ट पॉइंट के दिशा में फील्डर तैनात, फिर से एक बार वहां पे गलती और एक आसान सा कैच फिर से एक बार छोड़ दिया, जहां पे एक रन भी मिलना मुश्किल था वहां पे लिए है बल्लेबाजों ने 2 रन। बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल, रनों की भूख, ये हंगर नजर आता हुआ रनों के लिए, क्योंकि एक एक रन कितना कीमती होता है ये बल्लेबाज और पूरे खिलाड़ी बखूबी जानते हैं। एक एक रन से कसौटी मैच भी हारता हुआ मैंने देखा है, एक एक रन से वनडे मैच भी हारता हुआ देखा है और एक एक रन से T20 भी हारते हुए देखा है। जी हाँ, इस मरतबा कहीं और खेलना चाहते थे मयूर, मगर गेंद बल्ले पर नहीं आई है। 50 का आंकड़ा छू लिया है, तालियों की गड़गड़ाहट होनी चाहिए। उमर 11 मसला पहले बल्लेबाजी करते हुए अब तक 50 अब 50 सा हो चुका है। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, शांत, संयमी और बहुत ही दिमाग के साथ खेली हुई ये पारी, कोई जल्दबाजी नहीं, जब भी मौका मिले शॉट सिलेक्शन बहुत ही बढ़िया रहा है यहां पे। अगली गेंद फिर से एक बार, जी हाँ, थोड़ी सी शॉट ऑफ लेन गेंद, बैकवर्ड में तैयार थे। तेरा क्या होगा कालिया। रख हौसला, वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर न बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा। अगली गेंद फिर से एक बार, ये लीजिए, आ चुके हैं लगातार 3 सिक्सर के लिए, यहाँ पे बहुत सारे ढेरों इनामों की राशि है। क्या तीसरा छक्का आएगा? मजा ले रहे हैं बल्लेबाजी का, बहुत ही अच्छी बल्लेबाजी के मूड में है, अच्छे रंग में है, अच्छे रूप में है। लास्ट ईयर टेम्पाले के मैन ऑफ द सीरीज की बाइक अपने नाम करने वाले ये बल्लेबाज नदीम धायरेकर, जी हाँ, इस मरतबा जड़ में डाल दिया था, बहुत ही अच्छी गेंद और जड़ से खोदकर उसे निकाल कर खेला है। ओ, ये क्या हो रहा है? नदीम स्ट्राइक अपने हाथों में रखने की कोशिश में मयूर को अपना विकेट को त्यागना पड़ा और एक बल्लेबाज बैक टू द पैवेलियन। मुजेब दफेदार नॉन स्ट्राइक के एंड पर, स्ट्राइक एंड पर नदीम धायरेकर, गेंदबाज अम्मार, ये लीजिए फिर से एक बार आया और एक सिक्सर आया। जायचं लगेच आणि तुडील आपले बॅटर पाठवा मैदानाच्या दिशेने। काय मॅच आणि काय माहोल, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रॉयल फेस्टिवल सुपर डुपर हिट। रॉयलची स्ट्रेंथ काय माहितीये? रॉयलचे प्रेक्षक आणि गेली कित्येक वर्ष हेच पाहायला मिळते, प्रचंड गर्दी पाहायला मिळते या स्पर्धेसाठी। आजही मोठ्या प्रमाणावर
यस, नंदुशेठ पाटील साहेब आपलंही स्वागत असेल आणि प्रचंड प्रमाणात मान्यवर इकडे उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत, प्रेक्षकांचं स्वागत. सर काय म्हणाल, हे जे आव्हान उभं राहिले ना 69 धावांचं, काय म्हणाल, 70 धावांचं, 4 ओव्हरमध्ये 70 करायचे, काय म्हणाल? मागच्या दोन्ही मॅच कमालीचे खेळले. उमर 11 मसळा 69, अलिबागच्या समोर सुद्धा टार्गेट दिलं होतं. याही वेळेस मसळाने कमालीची फटकेबाजी केली. प्रत्येक मॅच मध्ये एक वेगळा मॅच विनर सापडलाय त्यांना. मागच्या मॅच मध्ये पाहिलं तर युसेफ दफेदार, यामध्ये नदीम दायरेकर, तर प्रत्येकाने आपला वाटा नक्की उचललाय. पण 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. सर रॉयल फेस्टिवलची फायनल प्रमाणेच आपल्याला पाहायला मिळेल. तमाम प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. पहा, जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक आहे. तुम्ही सगळीकडे नजर मारा, प्रत्येक ठिकाणी प्रेक्षक. चला बॅटर आपल्याला जरासे थोडंसं लवकर, फिल्डिंग टीम आपणही क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. एका बाजूला आता पहिला मिळेल इझॅक 11 तुडील पाहिला मिळते आणि दुसऱ्या बाजूला उमर 11 मसळा पाहिला मिळते. तुडील महाड तालुक्यातील एक महत्वाचं गाव आहे आणि दुसऱ्या बाजूला मसळा म्हणजे जे तालुक्याचं गाव आहे तेच इकडे पाहायला मिळत आहे. सर्व प्रेक्षकांचं स्वागत असणार आहे. घेऊन जातो तुम्हाला क्रिकेटच्या दुनियेकडे. 70 करायचे 4 ओव्हरमध्ये, परंतु या मैदानाला 70 काही नवीन नाहीयेत. या मैदानाने प्रेक्षकाने 70 सुद्धा पाहिलेत. पहिला नंबर कुणाला मिळणार, ट्रॉफी कुठे जाणार, मसळ्याला जाणार की तुडीला जाणार, आणि कोणता मालक या मोटरसायकलवर बसणार. उमेरजी हल्डे साहेब, जकवार साणे साहेब यांची टीम पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला सईद साहेब जे सौदीचे उद्योजक आहेत तर त्यांची टीम पाहायला मिळते तुडीलची. इझॅक 11 शुभम गीतेच्या हातामध्ये पहिलं षटक सोपवण्यात आलं. जो खेळाडू खास पुण्यावरून दाखल झालाय बोरली पंचंतन या गावामध्ये, परंतु पुण्यामधून बॅटिंगसाठी देखील दाखल झालेले आहेत. वार्षिक शेख आणि जोडीला सुहास पवार पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. दुसऱ्या डावाला आता सुरुवात होणार आहे. आजचा दिवस 1 वर्ष येणार नाहीये. दोन्ही टीमला पाठिंबा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात देऊयात. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर राहिलाय. हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु पहिल्याच बॉलवर एक धाव घेण्याचा प्रयत्न इकडे केला गेलाय. धावसंख्येला सुरुवात झाली आहे. सुहास पवार आणि वार्षिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. माझ्या बरोबरीने हरीश दिघीकर सर गेली 3 दिवस या स्पर्धेशी जोडले जात आहेत. एक समालोचक म्हणून स्वतःला सिद्ध करतायत. दक्षिण रायगडमध्ये त्यांच्याही नावाची चर्चा आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय हिंदी भाषेचा आवाज मात्र गेली कित्येक वर्षे ज्यांचा ऐकतोय असे यासीन मर्चंट सर देखील माझ्या बरोबर जोडले गेले. टेनिस क्रिकेटवर आज ही स्पर्धा, आजच्या दिवसात 1 लाख पेक्षा जास्त लोकांनी स्पर्धा रॉयल फेस्टिवल पाहिली आहे युट्यूबवर. त्याच्यामुळे आयोजकांचं कौतुक करावंच लागेल. परंतु जिंकणार कोण हे अजूनही बाकी आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळे इकडे आलेले आहात. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. दूर दूर वरून आलेत. फटका चांगला खेळलाय. एक धाव तिकडे घेतली जाईल. विनीत आलेत. एका धावेने धावसंख्या पुढे. 70चा पाठलाग करायचा आहे. काही हवाई हल्ले गरजेचे आहेत. ही मॅच पाहिला, ही स्पर्धा पाहिला. कोणी कारने आले, कोणी मोटरसायकल जवळ असतील ते चालत देखील आले असतील. आपल्या मित्राला सांगितलं असेल मला यायचं फेस्टिवल पाहायला, त्याच्याकडनं देखील त्याची गाडी बुक करून आले असतील. आमच्यासारखे काही एसटीने सुद्धा आले असतील. पाहूया. लालपरी जिंदाबाद. उडवलाय फटका. एक धाव तिकडे मिळेल. मोठा फटका शुभमने नाही मारू दिलाय. मी दाद देईल ज्यांनी आयकॉन सिलेक्शन केलं शुभम गीतेला ज्यांनी आणले, कारण काय जबरदस्त परफॉर्मन्स दिला शुभम गीते यांनी सुद्धा. आणि दुसऱ्या बाजूला सुहासलाही खेळावं लागेल कारण अंधार हळूहळू वाढत जाईल. परंतु षटकार चौकार आले तर तुडी सुद्धा मॅच मध्ये येणार आहे. त्याच्यामुळे संधी तर त्यांना सुद्धा आहे. दुसरा डाव इकडे आपल्याला पाहायला मिळतोय. 26 वर्ष परंपरेची, अभिमानाची, गर्वाची आणि त्याचबरोबरीने प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीची, चांगल्या खेळाची, आयकॉनची आणि ग्रामीण खेळाडूंची सुद्धा आणि संघ मालकांची सुद्धा, कारण संघ मालक या स्पर्धेतील सर्वात महत्वाचा घटक ते सुद्धा आहेत.
फटका खेळलाय, चांगला मारलाय कव्हरच्या क्षेत्रात सुवासच्या बॅट मधून, बॉल सीमारेषेच्या पार. 4. चौकाराने धावसंख्या पुढे गेली आहे. टेकडीवर बसणारे प्रेक्षक, विहिरीच्या कट्ट्यावर असणारे प्रेक्षक, पाठीमागे रस्त्यावर असणारे प्रेक्षक, बाजूच्या बिल्डिंगवर असणारे प्रेक्षक, या सगळ्यांचं स्वागत. जागाच नाहीये, अगदी आमच्या टॉस बॉक्स मध्ये सुद्धा बरेचसे प्रेक्षक आहेत, त्यांचंही स्वागत. हो 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 हो, वा काय स्ट्रोक खेळलाय, जबरदस्त हिट पाहायला मिळतोय, खतरनाक स्ट्रोक, 6. धाव फलकावर पाहता काही प्रेक्षक आहेत ना, काहींना वाटत असेल मसळा जिंकावं, काहींना वाटत असेल तुडील जिंकावं, परंतु बाकीच्यांना वाटत असेल चांगली मॅच पाहायला मिळावी, त्याच्यासाठी इकडे प्रेक्षक आलेले आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, अंपायर आसिफ अब्दुल्ले आमच्याकडे वळतायत, व्हाईट बॉल कळवतायत, समीकरण बदलत आहे. 14 वर धावसंख्या गेली आहे, मॅच ही सुद्धा रंगणार आहे. आणि जर संघर्ष नाही झाला तर त्या विजयाला मजा सुद्धा नाहीये. एकतर्फी जिंका, आनंद येतो का? नाही. आणि एकदा टफ फाईट मॅच जिंका, जल्लोष पाहायला मिळतो. त्याच्यामुळे फाईट तर झालीच पाहिजे, त्याच्याशिवाय मजा नाहीये. आणि प्रेक्षकांना काय पाहिजे असतं, शेवटच्या क्षणापर्यंतची लढत पाहिजे असते. आज पुन्हा एकदा प्रेक्षक मंत्रमुग्ध होत आहेत. आणखीन एक बिग हिट, बॉल हवेत आहे, फिल्डर आहे तिकडे विनीत, आणि विकेट आली आहे. ओव्हर मध्ये 14 रन मसळ्याचे सुद्धा झाले होते आणि 14 रन तुडीलचे सुद्धा झालेले आहेत. म्हणजे ही मॅच ऑन आहे. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 56 पाहिजे. 3 ओव्हर 56. सलीमभाई इनामदार साहेब, आपण बावडीपाशी आलेले आहात. आपल्याला विनंती, आपण मंचावर यायचं आहे. आयोजकांच्या वतीने आपल्याला आमंत्रित केलं जातं. विनीत माळी आलेत. तसं पाहिलं तर एक छोटासा खेळाडू लहान वयात तिकडे आला आयकॉन म्हणून सगळ्यांना उत्कंठा लागली आहे. परंतु याच खेळाडूने गेल्या आठवड्यात 4 व्हीलर कार मॅन ऑफ द सिरीजची जिंकली आहे. आयकॉन म्हणून इकडे मसळ्यामध्ये आलाय. परंतु दुसऱ्या बाजूला वाशिक आणि वाशिकच्या जोडीला मोहसिन, ज्या मोहसिनने सकाळी 42 केलेले आहेत, ते सुद्धा मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरला 14 झाले. सर काय म्हणाल? माझ्या बरोबरने हरीश सर आहेत. नक्की 14 झाले, त्यांचे 14 आले होते. मॅच अजूनही ऑन आहे, कारण वाशिक मैदानात आज सकाळपासून त्यांचा खेळ आपण पाहिलाय. एक मॅच मोहसिनही चांगले खेळलेत, तर मॅच ही कमालीची पाहायला मिळेल. थोडीशी घाई करा, थोडीशी घाई करा, अंधार होणार नाही याची काळजी घ्या. 18 बॉल बाकी आहे, 56 करायचे. वाशिक जबरदस्त स्ट्रेंथ आहे त्यांची सुद्धा. पहिला बॉल ऑफच्या बाहेर टाकला, व्हाईट बॉल कळवला जातोय. 18 मध्ये अजूनही 55 पाहिजेत. प्रेक्षक लांब लांबवरून आलेत, त्या सगळ्यांना उत्कंठ आहे, चांगली मॅच पाहायची आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रभर क्रिकेट पाहिलं जातं, परंतु या मैदानाची एक खासियत आहे. फुलटॉस बॉल, त्याला दिशा दिली आहे, फिल्डर तिकडे पोहोचतायत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. युसुफ होते तिकडे, एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. परंतु या स्पर्धेची आणखीन एक खासियत आहे. रस्त्यावर उभं राहून किंवा बसून सगळ्यात जास्त पाहिली जाणारी स्पर्धा आणि जोडीला टेकडीवर बसून सगळ्यात जास्त पाहिली जाणारी स्पर्धा रॉयल फेस्टिवल आहे. अशी रॉयल फेस्टिवल. ऑफ स्टंपच्या बाहेरून खेचण्याचा प्रयत्न जरूर इकडे होता, नाही शक्य झालंय. 1 रन तिकडे मिळणार आहे. वाशिकवर बरेच दिवस दारोमदार असणार आहे. मोहसिनला साथ द्यावी लागणार आहे. अजूनही 53 करायचे आहेत. आणि अजूनही जर पाहिलं तर 16 बॉलचा खेळ बाकी आहे. काही षटकार, काही चौकार पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येतील तुडील टीमला सुद्धा. त्यांना मॅच मध्ये यावं लागेल. हो, जबरदस्त स्ट्रोक, फटका खेळलाय आणि तो सुद्धा लाजबाब. आमचे प्रेक्षक कॅच पकडतात. बॉल जातोय सीमा रेषा
पार षटकार. कोण होणार चॅम्पियन, कोण होणार विजेता, कोण बसणार मोटरसायकलवर, कोणाला मिळणार 1,60,000. सगळं काही बाकी आहे. मसळा की तुडील. अजूनही 47 पाहिजे आहेत. 23 धावा झालेल्या आहेत. वार्षिक फुल टॉस समोर खेळण्याचा प्रयत्न करतायत. फटका चांगला खेळलाय. 1 रन तिकडे मिळणार आहे. अजूनही मात्र मॅच ऑन असताना पाहिलं मी ते 46 पाहिजेत. 14 बॉल आणि 46 ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. मोहसिनलाही खेळावं लागेल कारण हा दिवस 1 वर्ष येणार नाहीये. सगळ्यांचं स्वप्न हेच असतं फायनल खेळायची आहे रॉयलची. आणि इकडे संधी जरूर होतीच. कॅच सुटल्याचा फायदा झाला. इकडे काही गोष्टी चांगल्यासाठी होतात. जमरुद्दीन तुडीलसाठी आणखीन एक महत्वाचे खेळाडू आहेत मोहसिन आणि त्यांना खेळावं लागेल. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 46 ची आवश्यकता तर अजूनही आहे. मॅच दूर चालली आहे परंतु संपलेली नाहीये. अख्ख्या तुडील गावाने स्वप्न पाहिलं असेल आमच्याही गावात पहिल्या नंबरची रॉयल फेस्टिवलची ट्रॉफी आली पाहिजे. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये काही प्रेक्षकांनी जागा सोडली आहे परंतु हेच प्रेक्षक जर षटकार आले तर पुन्हा मैदानाच्या दिवशी पळत सुद्धा येतात. असं आपण कित्येक स्पर्धांमध्ये पाहिलंय. परंतु मागील 4 वर्ष माझे सहकारी राहिलेले यासिन मर्चंट सर, हरीश दिगीकर सर, या स्पर्धेसाठीचा आमचाही एक प्रवास असतो किंवा आम्हाला देखील आतुरता असते ही स्पर्धा करायची. जमरुद्दीन, जमर, जॅम, विनीत. पहिला बॉल बॅट तर वेगात फिरवली आहे. 1 रन तिकडे मिळेल. 1 रनने स्कोर पुढे जाताना पाहिला मिळेल. समीकरण बदलत आहे. 2 ओव्हरचा खेळ पहिल्या इकडे संपलेला आहे आणि धावसंख्या झाली आहे 25 आणि अजूनही 2 ओव्हरमध्ये 45 पाहिजेत. यासिन सर मॅच थोडीशी लांब गेली आहे परंतु संपलेली नाहीये. अजूनही प्रयत्न करावे लागतील. इकडे काय म्हणाल? जी हाँ, आपने सही कहा क्योंकि ये मैच जीतने के लिए अगर 1 ओवर में 20-22 रन आते हैं ना तो ये मैच आसानी के साथ जीता जा सकता है. और इसी वजह से कोई एक गेंदबाज को चुनना होगा, कोई एक ओवर का चुनाव करना होगा जहां पे उनको 20 से 22 रन मिलेंगे. वैभव आलेले आहेत. वैभव माळी, मोहसिन सकाळच्या सत्रात 42 रन यांनीच केल्या होत्या. ते मैदानात आहेत. जमर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 45 तर अजूनही 12 बॉल 45. हे खेळाडू सुद्धा या मॅचचं गणित बदलू शकतात. प्रयत्न करावे लागतील. लगातार 26 वर्ष ही मानाची स्पर्धा आपण कोकणातील एक महत्वाची स्पर्धा म्हणून पाहतो रॉयल फेस्टिवल आणि म्हणूनच या स्पर्धेचा एक वेगळा दर्जा सुद्धा आहे. ऑफ खेळायचं होतं मिड विकेटला. फट टायमिंग आणि दिशा चुकीची होती. आउट होतील. विकेट आली आहे. मसळ्याच्या टीमचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळालाय. मसळ्यांनी गेल्याही वर्षी आयकॉन सिलेक्ट ज्यावेळेला केले होते ना त्यावेळेला त्यांचं कौतुक केलं होतं आणि याही वेळेला आयकॉन मात्र विचारपूर्वकच निवडले. म्हणजे सगळ्यांचा इरादा तोच असतो की चांगले आयकॉन यावे. फक्त कुणाचे परफॉर्मन्स करतात कुणाचे कधी कधी नाही करत आणि जो परफॉर्मन्स करणार आहे तो जिंकणार आहे. काही प्रेक्षक चालायला लागले. काहींनी आपल्या बाईक काढल्या. काहींनी आपल्या नॅनो सुद्धा काढल्या.
पुढल्या वर्षी 25, 26 आणि 27 डिसेंबरला ही स्पर्धा होणार आणि पहिला पुरस्कार 1,70,000 असणार. पहिला बॉल बॅट तर अगदी वेगात फिरवली आहे खरी, परंतु टायमिंग नाही पाहायला मिळालं. अजूनही 44 पाहिजेत. मॅच थोडीशी दूर चालली आहे. या मॅचला विजयाच्या दिशेने वाटचाल पाहायला मिळते आणि एकाच वेळेला एवढ्या गाड्या बाहेर लगेच ट्रॅफिक सुद्धा होऊ शकते. परंतु मजा आली याही वर्षी. यासीन सर, हरीश सर, ही स्पर्धा पाहायला खूप सारी मजा आली. फटका खेळलाय, पुन्हा टायमिंग नाही झालंय. बॉल हवेत आहे आणि तिकडे नदीम दायरेकर आलेले आहेत. विकेट. दानिशभाई जराशी संपर्क साधा. आमच्या या स्पर्धेसाठी रॉयल फेस्टिवलसाठी सौद आणि मसूद फगजी यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाची धनराशी आलेली आहे. आपलं देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. जाता जाता छाप सोडावी लागेल. फटका खेळलाय खरा. रवेत मॅचच्या दिशेने जिकडे अंतिम फेरीचा थरार आहे. मॅच मध्ये विनीत माळी तिकडे पोहोचतायत आणि पकडतात आणखीन एक कॅच. विजयाच्या दिशेने वाटचाल. वा, फटका चांगला इकडे तुडील साठी. अजूनही मॅच संपलेली नाहीये, प्रयत्न सुरू आहेत आणि ही ओव्हर संपलेली आहे. धावसंख्या अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 6 बॉल 37 औपचारिकता. आणि आता येत आहेत उझैफ दफेदार. काय खेळलाय या वर्षीचा, या स्पर्धेचा मी आवर्जून सांगेल. फटा पोस्टर निकला हीरो, हीरो का नाम हुजैफ दफेदार. पहिला बॉल स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाही झालंय. पकडली गेली कॅच. आणखीन एक विकेट. टीम मसळा. आवाज तर यायला लागलेले आहेत. या वर्षीचा चॅम्पियन कोण होणार? विजयाच्या दिशेने उमर 11 मसळा टीमची वाटचाल सुरू आहे. रॉयल फेस्टिवल, रॉयलचा विजय काय असतो आज पुन्हा एकदा इकडे सेलिब्रेशनच्या तयारीमध्ये पाहायला मिळत आहेत सगळे. चला मॅच सुरू करा. हुसेफ दफेदार जेव्हा जेव्हा बॅट घेऊन आले तेव्हा तेव्हा षटकार, बॉल घेऊन आले तेव्हा तेव्हा विकेट. पुन्हा एकदा हुसेफ दफेदारचं सेलिब्रेशन. या हुसेफ दफेदारनी कमाल केले. गोलंदाजीमध्ये एकदा 4 विकेट, हॅट्रिक सुद्धा घेतली, लगातार 4 विकेट सुद्धा घेतली. फलंदाजी करताना लगातार 3-3, 4-4 षटकार पण ठोकले. मासेयामध्ये आज रात्रभर एकाच नावाचा गजर होईल. हुसेफ दफेदार, हुसेफ दफेदार. या वर्षीचा चॅम्पियन कोण होणार?
ज्याचं स्वप्न पाहिलं कित्येकांनी एकाचं पूर्ण होणार आहे, मालकाचं सुद्धा आणि गावाचं सुद्धा. फटका खेळलाय खरा, पाठीमागे जाईल आणि खूप सारी मेहनत, सगळ्या टीमने मेहनत घेतली, सगळ्या मालकांनी मेहनत घेतली, परंतु सगळ्या आयकॉनने मेहनत घेतली, सगळ्या स्थानिक खेळाडूंनी मेहनत घेतली, परंतु विजयाच्या दिशेने उमर 11 मसळ्यावाले चाललेत. आज मसळ्यामध्ये जल्लोष असेल आणि हा सगळा वाजत गाजत माझे इकडून मसळ्यापर्यंत आवाज असाच चालत राहील कदाचित. नाही, जो जिंकतो त्याचं कौतुक करावंच लागणार आहे, कारण एवढ्या सगळ्यांना 23 जणांना मागे सारून हे विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत. तुडीलचंही कौतुक करू आम्ही. एवढ्या मोठ्या संघांशी मात्र टक्कर देत ते इकडे पोहोचलेले आहेत. या वर्षी थांबा, 2 बॉल बाकी आहेत. एक की 2 सर? 1 बॉल बाकी आहे, बरोबर? 2 बॉल बाकी आहे. एवढा वेळ थांबलात, अजून थोडा वेळ थांबा. 1 बॉल बाकी आहे. हा, सर 1 बॉल बाकी आहे, 1 बॉल बाकी आहे. या 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 मोये 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 मोये. वा, या छोट्या बच्चे कंपनीची तर मजा आहे आणि तुम्हीच ओळखात. एक दिवस तुम्ही सुद्धा मैदानात जाऊन खेळणार आहात. 1 बॉल थांबा. ज्याची सगळ्यांनी वाट पाहिली, रॉयल फेस्टिवल जिंकणार कोण अशी चर्चा होती आणि या वर्षीचा रॉयल फेस्टिवल बोर्ली पंचतन मसळ्याला चाललाय. उमर 11 ने बाजी मारली आणि मसळा टीम 26व्या वर्षाची चॅम्पियन. डीजे master